नाशिक महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पोलिसांचा कडक इशारा. भद्रकालीत रूट मार्च, अफवाबाजांना थेट संदेश. कायदा मोडाल तर कारवाई अटळ. आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, सुव्यवस्था आणि निर्भय वातावरण राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. आदर्श आचारसंहिता लागू असताना भद्रकाली परिसरात पोलिसांनी कडक रूट मार्च काढत कायद्याचा ठाम धाक निर्माण केला. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या स्पष्ट आदेशानुसार पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या नेतृत्वात हा रूट मार्च पार पडला. निवडणूक काळात कोणत्याही प्रकारची अफवा, दहशत, बेकायदेशीर प्रचार, दबाव तंत्र किंवा कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कृत्यांना अजिबात सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले. भद्रकाली परिसरात पोलिसांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती, शिस्तबद्ध संचलन आणि सततची गस्त यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून कायदा हातात घेणाऱ्यांसाठी हा रूट मार्च थेट संदेश ठरला आहे. आगामी महापालिका निवडणूक शांततेत, निर्भय व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी नाशिक शहर पोलीस सज्ज असून कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल, असा ठाम निर्धार पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे. स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक.